1. ताकात 1 चमचा ओवा पावडर टाकून त्याचं सेवन केल्याने मूळव्याध बरा होतो. 2. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर पित्तासाठी आमसुलाची कढी किंवा आमसूल पाण्यात घालून घ्यावं. सोलकढी, कोकम सरबत रोज घेतल्याने त्रास कमी होतो. 3. आंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ मिसळा. या मिठाच्या पाण्यात अंघोळ केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन गुडघे दुखी कमी होते. 4. ज्यांना मूळव्याधीची समस्या आहे त्यांनी बटाटा, मांसाहार खाणे टाळावे. 5. स्नायूमधील ताण किंवा सांधेदुखी तसेच गुडघेदुखीसाठी आल्याची पेस्ट बनवून वेदना होणार या जागी लावा, आराम मिळतो. 6. मोहरीच्या तेलात ठेचलेली लसणाची 1 पाकळी टाकून गुडघ्यांना मसाज केल्याने सांधेदुखी दूर होते. 7. फाटलेल्या टाचामुळे हैराण असला तर रात्री कोमट पाण्याने पाय धुतल्यानंतर ते चांगले कोरडे होऊ द्या. यानंतर तळव्यांवर हलके कोमट खोबरेल तेल लावून मसाज करा. त्यावर सुती मोजे घाला आणि झोपा. सकाळी त्यांना साध्या पाण्याने धुवा. 8. लिंबू आणि मधाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यात पाव तुकडा लिंबाचा रस मिक्स करावा आणि त्यात 1 चमचा मध घालावे. याचे रोज सेवन केल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते. तसंच लिंबू आणि मध हे पचनक्रिया डिटॉक्स करण्यासाठीही उत्तम ठरते. 9. दररोज कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि हृदयाचे आरोग्य वाढते, शिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. 10. जर एखाद्याचे बीपी कमी असेल आणि त्याला चक्कर येते आणि अशक्त वाटत असेल, हातपाय थरथर कापत असतील तर त्याला लगेच साखर आणि मीठ मिक्स करून द्या. 11. बीटामध्ये फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे गरोदर स्त्रियांसाठी बीट अत्यंत उपयुक्त असते. याशिवाय नैसर्गिक प्रसूतीनंतर बीटामुळे आईचे दूध देखील वाढण्यास मदत होते. 12. दम्याचा त्रास असेल तर दालचिनी दुधात उकळून घ्यावी. त्यात थोडा मध टाकून घेतल्यास छातीतील व गळ्यातील कफ कमी होण्यास मदत होते. 13. गरम पाणी प्यायल्याने त्वचा शरीराच्या आतून हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते. 14. गाजरांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते आणि बद्धकोष्ठता दूर करते. तसेच गाजर हे व्हिटॅमिन ए चा उत्कृष्ट स्रोत आहे, जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे. 15. बीट खाल्यामुळे आपल्या शरीरातील व्हाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते व आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सुद्धा वाढण्यास मदत होते. 16. केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी हे 4ही महत्त्वाचे पोषक तत्व आढळतात, ज्याचे सेवन केल्याने ऊर्जा तर मिळतेच पण माणसाला थकवाही जाणवत नाही. 17. दुधात बडीशेप घालून उकळून दूध प्यायले तर कंबरदुखी थांबते. 18. रोज सकाळी खाली पोट उलटे लटकण्याने उंची वाढते. 19. मुळ्याचा रस रोज पित्ताशयात खडे तयार होत नाही. 20. अंजीर खाल्ल्याने सुस्ती आणि मानसिक आजार, डिप्रेशन कमी होते. 21. जास्त थंड पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. 22. कोथिंबीरचा रस डोक्याला लावल्यास टक्कल पडलेल्या व्यक्तीचे केस येतात. 23. गरम चपाती दही बरोबर कधीही खाऊ नये. 24. रोज कांदा खाल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन शरीरात रक्त वाढते. 25. जर नेहमी तुमचे हात थंड पडत असतील तर रक्ताची कमतरता असू शकते. 26. फळं खाल्यावर पाणी पिऊ नये, यामुळे ऍसिडिटीचा त्रास होतो. 27. जास्त थंड पाणी प्यायल्यामुळे दात लवकर खराब होतात. 28. दूध अमृत समान आहे म्हणून रोज दूध पिणे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. 29. केस लांब आणि दाट करण्यासाठी राईच्या तेलात दूध मिसळून लावल्याने फायदा होतो. 30. तुमचं डोकं वरचेवर रोज दुखत असल्यास भात खाणे बंद करा. 31. भात खाल्यावर लगेच पाणी पिऊ नये, यामुळे पोटाला त्रास होऊन अपचन होते. 32. कानात मळ जमा झाल्यास 2 ते 3 थेंब राईचे तेल घातल्याने सकाळपर्यंत कानातील मळ कचरा बाहेर येतो. 33. ब्लँकेट कपड्याबरोबर कपाटात ठेवले तर दुसऱ्या कपड्यांना वास येतो. 34. गरम पाण्याबरोबर वेलची खाल्याने ताकद येऊन अशक्तपणा कमी होतो. 35. डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी रात्री झोपताना बदामाच्या तेलाने हलके मालिश करून झोपा, लवकरच फरक जाणवेल. 36.
जर तुम्ही 40 पार केले असेल तर तुमच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा अधिक समावेश करून घ्या. विशेषतः अंडी, चिकन, डाळी आणि कडधान्ये यांचा समावेश करावा. 37. खोकला जास्त येत असेल तर मधात हळद आणि सुंठ पावडर किंवा आल्याचा रस घालून घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. 38. सफरचंदाचे सेवन केल्यास मानसिक आजार कमी होतात. सफरचंदामध्ये कर्साटिन नावाचं विशेष प्रकारचे अँटीऑक्सिडंट आहे जे मेंदूच्या पेशी खराब होण्यापासून वाचवतं. सफरचंदांचं नियमित सेवन केल्यास मेंदूच्या पेशी निरोगी राहतात, ज्यामुळे पार्किन्सन, अल्झायमर सारख्या आजारांना प्रतिबंध होतो. 39. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ऑलिव्ह ऑइलचा वापर करा आणि तेलकट पदार्थ कमी खा. 40. रोज दुधात खारीक पावडर घालून घेतल्याने कॅल्शियमची कमतरता भासत नाही आणि कंबरदुखी, सांधेदुखी बरी होते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.